जेव्हा वाईट करत असाल ना तेव्हा तुम्हाला रोखायला कोण आहेत, पण जेव्हा पण तुम्ही चांगलं करता ना तेव्हा लोक आहे ना खूप म्हणजे त्रास द्यायचा प्रयत्न करतात. की असं नाही आहे की सगळ्या गोष्टी सोडून केल्या पाहिजेत किंवा मी हा एकटा करतोय. हे सर्वांनीच केलं पाहिजे कारण आपण एक समाजाचं देणार. त्याचं क्रेडिट नसून माझ्यासोबतचे जेवढे आहेत त्यांचं ते इक्वल क्रेडिट आहे. कारण का जर ते नसते ना तर हे माझे फक्त 2 हात काही काम करू शकले नसते. लोकांना असं वाटतं की अरे हा एवढं कमी वयात एवढं कसं करू शकतो. जर मी करू शकतो तर बाकी देखील लोक करू शकतात. तर जसं मी करतोय तसं जरी त्यांनी देखील केलं, भले त्यातलं 10% 20% किंवा माझ्यापेक्षा जास्त जरी केलं, पण त्यांनी करावं आणि ह्याचा जो अनुभव त्यांना येईल ना कदाचित तो त्यांना जगण्यासाठी नवीन ऊर्जा देईल. नमस्कार. यूथ कट्टा मराठीच्या एका नवीन भागात मी गौरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, सामाजिक कार्य करणं किंवा सामाजिक कार्य करण्याची इच्छा असणं हे जरी सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते फार कठीण आहे. एक NGO चालवताना दिवस रात्र मेहनत करावी लागते आणि ती मेहनत किती कठीण असते हे आपण सामान्य माणसं नाही समजू शकत. पण अशाच एका सामान्य माणसाची कल्पना प्रत्यक्षात खरी ठरली आणि आज ते इतर सर्व लोकांना मदत करत आहेत. जयश्री फाउंडेशनचे संस्थापक वैभव जाधव आज यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. जयश्री फाउंडेशन हे अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभागी असतं. आज याच त्यांच्या कार्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. वैभव, तुमचं यूथ कट्टा मराठीवर मनापासून स्वागत. धन्यवाद. पहिला प्रश्न, कसे आहात? मस्त, एकदम मजेत. तुम्ही? आम्ही मस्त आहोत. तर पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचे की इतक्या कमी वयात तुम्ही ही संस्था चालवत आहात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तर हा प्रवास नक्कीच सोपा नसेल, अनेक आव्हानं तुम्हाला आली असणार आहेत, तर त्याबद्दल काय सांगा? सर्वात पहिली गोष्ट यूथ कट्टाचे मी आभार मानू इच्छितो. आणि तसं ही संकल्पना जी आहे, मी माझ्या वयाच्या 16 वर्षापासून एक मिलिटरी स्कूलमधनं पासआउट झालेला मी मुलगा आहे. आणि ते करता करता मग माझ्या मनात जेव्हा तिथून आलो देशाप्रती करण्याची पहिल्यापासून एक भावना होती. आणि त्याच्या देशाप्रती असलेल्या भावनेबद्दल जेव्हा मी माहिती पडलं की मी मिलिटरीच्या ह्याच्यात नाही जाऊ शकत काही तांत्रिक अडचणींमुळे, तर मग तेव्हा मी ठरवलं की आपण तशी देशसेवा नाही करू शकत तर देशाच्या आतमध्ये राहून देखील आपण सेवा करू शकतो. आणि तिथून हा आपला प्रवास चालू झाला. आणि प्रवासात अनेक अडचणी आल्या, त्याला मान देऊ मी. मला वयाच्या 16व्या वर्षीपासून तुम्ही हे काम सुरू केलेत. युजली काय होतं की या वयात मुलं कॉलेज लाईफ एन्जॉय करत असतात किंवा इतर काही गोष्टी करत असतात, पण सामाजिक क्षेत्रात काम करण्याची जी तुमची जी संकल्पना आहे किंवा तुमचा जो विचार आहे त्याला खरंच सलाम करावा वाटतंय मला. तर पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचं वाटतं की सामाजिक क्षेत्रात काम करावं असं का वाटलं तुम्हाला? म्हणजे एक पहिल्यापासून आवड होती, घरच्यांचे जे संस्कार होते. आणि आयुष्यात एक म्हणजे जी गोष्ट मी ऑब्झर्व केली की आत्ताचं जे जनरेशन झालेलं आहे किंवा आत्ताचे जे म्हणजे आपण आपल्या पुढच्या पिढीला जे आपण आपले विचार देतो ना, हे एवढं सांगतोय की आपल्याला कुणाशी घेण्यात येणार नाही, आपलं काम पैसा कमवा किंवा तेवढ्याचं तेवढं राहा. पण माझ्या आईवडिलांनी किंवा मी ज्या समाजात राहतो त्यांनी मला एक वेगळा विचार करण्याची जी संधी दिली आणि त्या संधीमुळे या काही गोष्टी मला पॉसिबल झाल्या. आणि असं नाही आहे की सगळ्या गोष्टी सोडून केल्या पाहिजेत किंवा मी हा एकटा करतोय. हे सर्वांनीच केलं पाहिजे कारण आपण एक समाजाचं देणं लागतो. खरं आहे. पुढचा प्रश्न त्याच्याशीच निगडीत आहे. जसं आता तुम्ही म्हणालात की तुम्ही सामाजिक कार्य करताय, पण ते एकटं करणं हे कठीण आहे. म्हणजे तुम्हाला कुणाचं तरी सहभाग मिळणं हे फार गरजेचं आहे. तर तुम्हाला या कार्यात इतर तुमच्या सहकार्यांचा सहभाग कसा मिळाला त्याबद्दल काय सांगा? तिथे एक म्हण आहे ना की हम तो चल पडे थे मंजिल पाने के लिए, लोग जुड़ते गए और कारवा बनता गया. तर तशी सेम गत माझ्यासोबत आहे. मी असं खूप ॲक्सिडेंटली ह्या फील्डमध्ये आलेलो आहे. माझ्या घरचंही कोणी येत नाही, कोण नाही. आणि हे माझं एकट्याचं क्रेडिट नसून माझ्यासोबतचे जेवढे आहेत त्यांचं ते इक्वल क्रेडिट आहे. कारण का जर ते नसते ना तर हे माझे फक्त 2 हात काही काम करू शकले नसते. आज त्यांच्या सपोर्टमुळे किंवा जे काही गायडन्स मोठ्या लोकांचं जे भेटलेलं आहे त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे. आणि मी फक्त एक चेहरा बनलेलो आहे, पण माझ्या मागे एक खूप मोठा त्यांचा जो सहभाग आहे तो लाभलेला आहे मला. मला असं वाटतं की सर्व सहकार्यांचं जी मदत आहे किंवा जो हातभार आहे त्यानेच कुठलीही संस्था ही पुढे जात असते. पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की जयश्री फाउंडेशन हे नाव तुम्हाला द्यावंसं का वाटलं आणि
त्यालाच जोडून प्रश्न असा की या फाउंडेशन मार्फत तुम्ही काय काय कामं केली आहेत त्याबद्दल काय सांगा. तर सर्वात पहिलं ते जयश्री फाउंडेशन जे आहे, जयश्री हे माझ्या आईचं नाव आहे. वा. म्हणजे पर्सनली माझी तर अटॅचमेंट आहे, पण दुसरं आम्ही जेव्हा संस्था उघडण्याचं झालं तर पहिलं काय व्हायचं की मी काम करत होतो, लोक मला जाणून घेत होते. बट आत्ताच्या ह्या जगात असे खूप कमी लोक भेटतात, कदाचित त्यातलं देवाने एक मला भाग्य दिलं की मी त्यातलं एक आहे. मला माझं नाव कुठेच नव्हतं, अजूनही मी माझं नाव लावत नाही. माझं असं होतं की आपण एक अंडर वन रूफ काम केलं पाहिजे, कारण का एकाची मेहनत नसून ती सर्वांची मेहनत आहे. खरं. मग त्याच्यासाठी आम्ही एक विचार केला, आम्ही बरेचसे नावं सजेस्ट केले, पण असं नाव असं जे पाहिजे ना तसं एखादंही आम्हाला लाभलं नाही. मग त्याच्यानंतर एकाने जस्ट सजेस्ट केलं तू जयश्री का नाही ठेवत. मग त्याच्यानंतर मी त्या सर्वांना विचारलं की का, तर त्यांचं असं होतं किंवा त्यांच्यानंतर जो मला फीडबॅक आला की जेव्हा म्हणजे मम्मी माझी जेव्हा आम्ही एखाद्या कार्यक्रमानंतर येतो, तिच्या लाडाने पोहे बनवायचे आम्हाला, किंवा सकाळी उठून कार्यक्रमाच्या अगोदर, कारण रजिस्टर तर आमचं नंतर झालं पण आम्ही काम बरेच वर्षापासून यात करत होतो, छोटे मोठे का होईना बरेच धक्के खाल्ले. मग त्यात असं झालं की एक आईचा खंबीर पाठिंबा माझ्या पाठी जसं होतं तसं सर्व आमच्या मुलांच्या पाठी होता. तर मग सगळ्यांसाठी ते आवडलं आणि जयश्री हे नाव संस्थेला पडलं. आणि जो दुसरा प्रश्न आपला होता की आम्ही काय काम करतो, तर आपण सामाजिक क्षेत्र, जे मला असं वैयक्तिक वाटतं की सामाजिक क्षेत्र हे खूप मोठं आहे. तुम्ही एखाद्या पर्सनल गोष्टीला घेऊन किंवा एखाद्या ह्याला घेऊन तुम्ही नाही चालू शकत. तर आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट बनवले आहेत, आमचे 8 प्रोजेक्ट आहेत. जसं की नेचर लाईफ जो आहे तो या प्रोजेक्ट अंतर्गत आम्ही निसर्गासाठी काम करतो. मग त्यात तुमचं क्लीनअप ड्राईव्ह झालं, झाडे लावणं झालं, किंवा पर्यावरणामध्ये जसे आपले प्राणी आहेत त्यांना वाचवणं झालं. आणि त्याच्यानंतर ॲनिमल बार्क फॉर लाईफ म्हणून आहे, त्याच्या अंतर्गत ॲनिमल्सना ॲडॉप्शन झालं. भले छोट्या प्रमाणात का होईना पण आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. ॲडॉप्शनसाठी झालं, त्यांना फिडिंग झालं. नवी मुंबईतला सर्वात मोठा कॉलर ड्राईव्ह आम्ही घेतला होता. जेव्हा माहिती पडलं की स्ट्रीट्स जे डॉग्स आहेत त्यांचे ॲक्सिडेंट खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आमच्या इथे पाम बीच रोड आहे, ज्याला नेकलेस ऑफ नवी मुंबईचा नेकलेस बोलतात, तर तिथे माझ्या काकांचा देखील ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा जाणून घेतलं की ते बोलले की आम्हाला डॉग दिसलाच नाही, मग आम्ही त्याच्यावर जेव्हा माहिती पडलं की आपण रेडियम बेल्ट लावू शकतो, नवी मुंबईत सर्वात जास्त रेडियम बेल्ट लावण्याची आम्ही संकल्पना राबवली होती आणि त्याला देखील खूप चांगला रिस्पॉन्स आला. मग ॲनिमल्सला पॉट लावणं झालं, पाण्याची जेव्हा समस्या असतात तेव्हा आम्ही हर गरमीमध्ये त्यांच्यासाठी पॉट्स लावणं झालं. आणि असे अजून वृद्धाश्रमात देखील आम्ही जातो, अनाथ आश्रमात. आम्ही आमची संकल्पना केलेली आहे, जेव्हा माझा वाढदिवस असतो किंवा आमच्या संस्थेतल्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस असतो तेव्हा आम्ही अनाथ आश्रमात जाऊन सेलिब्रेट करतो आणि एक प्लॅटफॉर्म मिळवून द्यायचं काम जयश्री फाउंडेशन करत आहे आता. मला असं वाटतं की आईचा आशीर्वाद मिळालाय तुमच्या संस्थेला असं म्हणायला हरकत नाही. पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की प्राण्यांना मदत करण्यासाठी स्पेशली तुमचं एनजीओ हे नेहमीच पुढे असतं, तर तुम्ही ते कसं करता आणि काय मदत केली जाते त्याबद्दल काय सांगा. प्राण्यांना जी मदत करायची आहे, म्हणजे माझ्यापेक्षा खूप मोठी लोक आहेत जे या क्षेत्रात काम करतात, पण फुलाची पाकळी आम्ही देखील आमचा प्रयत्न करतोय. जसं आम्ही ॲनिमल रेस्क्यू करतो, काही डॉग्स वगैरे असतात इंजर्ड असतात, जर ते आमच्यापर्यंत नाही ठेवू शकलो तरी आम्ही ज्या संस्था जे सांभाळतात त्यांच्यापर्यंत देतो. कॅट वगैरे ॲडॉप्शनसाठी वगैरे असतात, कधी एखादं असं इंजर्ड ॲनिमल असेल. आणि बेसिकली जे आम्ही आता नवीनली चालू केलेलं आहे, आम्ही स्नेक रेस्क्यू करतो. आमच्या इथे बऱ्याच ठिकाणी आम्ही असं बघितलेलं आहे ना की सापाला मारलं जातं किंवा लॅक ऑफ अवेअरनेस आहे, कारण गावच्या ठिकाणी मोकळा परिसर आहे म्हणून भीती नाही वाटत, पण लोकांना इकडे माहितीच नाही. मग त्याच्यासाठी आम्ही जिथे पॉसिबल आहे, आता आम्ही लहान मुलांपासून सुरुवात केली होती. आम्ही अनाथ आश्रमात लहान मुलांसाठी स्नेकचं सेशन ठेवला होता की तुम्ही घाबरलं नाही पाहिजे. जेव्हा एखादा तो सापाला हात लावला, मग त्याच्यानंतर त्यांचं असं झालं नाही त्यांचं की आता भीती नाही वाटली पाहिजे, तर आम्ही ते देखील कामं करतो. त्यानंतर बर्ड्स वगैरे बरेचसे हे आहेत, किंवा एखादं जर आम्हाला रोड साईड कोणता ॲनिमल दिसला तर आम्ही त्याला जाऊन अंतिम संस्कार करणं वगैरे ह्या काही गोष्टी आम्ही करत असतो. मला असं वाटतं की मुक्या जनावरांना मदत करणं ह्यापेक्षा मोठं काम नाही आहे जे तुमची संस्था करते, त्याबद्दल तुमचं खरंच धन्यवाद. अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे, आजकालच्या सोशल मीडियाच्या रिलेटेडच तो प्रश्न आहे की आजकाल लोक प्रसिद्धीसाठी सोशल वर्क करतात, तर यावर तुमचं काय मत. म्हणजे तसं लोकांनी एक आहे की चला सोशल मीडियाचा वापर करतात, पण त्यांना बघून ॲटलिस्ट 10 जण
करतायत ह्यांना पण महत्त्व दिलं पाहिजे. खरंय. सोशल मीडिया जेवढं वाईट आहे तेवढं चांगलं देखील आहे. हम्म. जिथे आता आपल्याला जर दिसून यायचं असेल, कारण मी तुमच्याशी पण एक सोशल मीडियाच्या माध्यमातून Correct. जोडलेलो आहे, तर असं सोशल मीडियाच्या माध्यमाने जो तुम्ही प्रश्न विचारला की सोशल वर्कसाठी, तर तो प्रत्येकाचा आपला आपला हे आहे. भले तो सोशल मीडियावर दाखवत असेल, पण ॲटलिस्ट तो त्या दाखवण्यासाठी का होईना तो कोणाची तरी मदत करतोय. खरंय. आणि आम्ही देखील आमच्या संस्थेचं जे आहे ना, पहिल्यापासून आम्ही बॅनरबाजी वगैरे करत नाही ना ह्याच्या पुढे कुणाला दिसेल. आम्ही आमचे फोटो देखील लावत नाही. बरेच जण बोलतात अरे का असं आहे. जर लोकांपासून जर वेगळं राहिलं तरच आम्ही लोकांची मनं जिंकू शकतो. आय नेवर गो विथ द फ्लो. ज्या दिशेने आम्ही चाललोय, समुद्राच्या उलट्या दिशेने आम्ही प्रवाह करत चाललोय, म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. आणि सोशल मीडिया लोकांनी वापरला पाहिजे, असा काही प्रॉब्लेम नाही आहे, हो. पण त्याचा वापर कितपर्यंत करायचं हे ते बघितलं पाहिजे. नाही, हे खरंच आहे. जसं तुम्ही म्हणालात की सोशल मीडियाचा जसा एक निगेटिव्ह बाजू आहे तशी पॉझिटिव्ह बाजू आहे, आणि मला वाटतं त्या अनुषंगाने तुम्हालाही थोडीफार मदत होत असेल. पुढचा प्रश्न असा आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात अशी परिस्थिती येते जिथे आपण हताश होतो, निराश होतो, की वाटतं की सगळं निगेटिव्ह चाललं आहे, काही पॉझिटिव्ह होत नाही आहे, पुढे काम करायचं आहे नाही करायचं आहे, असे बरेचसे थॉट्स येतात. पण तेव्हा मग एखादी अशी प्रेरणादायी गोष्ट घडते आणि आपल्या आयुष्याला एक कलाटणी मिळते. तर अशी एखादी गोष्ट तुमच्यासोबत घडली आहे का? तसे बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण असे 1-2 प्रसंग आहेत जे मला सांगू इच्छितो. नक्कीच. म्हणजे असं जेव्हा संस्था उघडली, कसं असतं की माझी इच्छा असेल, बट जेव्हा लोकांना जमा करण्याची वेळ येते ना, म्हणजे आमचे काही कार्यक्रम असे देखील झालेत ना की मी तिकडे एकटा किंवा माझ्यासोबत 1-2 जण आम्ही गेलेलो आहेत. काही ठिकाणी 50-50, 60-60 जणांचा क्राऊड आहे. पण ह्यातनं एक लेवल असं आलं होतं की नाही बाबा, आता हे सर्व आपण सोडलं पाहिजे, आपलं काही होऊ नाही शकत ह्याच्यात, असं खूप म्हणजे डिमोटिवेट झालो होतो. पण एक देवाची शक्ती म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी, अशा काही गोष्टी आयुष्यात येत राहिल्या ना, म्हणजे मी लिटरली एक वर्षभरा अगोदर म्हणजे मी डिप्रेशनच्या फेजमधनं देखील आलेलो आहे. कारण का, जेव्हा वाईट करत असाल ना तेव्हा तुम्हाला रोखायला कोण नाही, पण जेव्हा पण तुम्ही चांगलं करता ना तेव्हा लोक आहे ना खूप म्हणजे त्रास द्यायचा प्रयत्न करतात किंवा बऱ्याचशा गोष्टी. तर त्यातनं तर एकदा काही झालं होतं की कोविडचा टाईम होता, सगळ्या गोष्टी सगळं स्टॉप झालं होतं सर्व. तर एक आम्हाला कॉल आला होता आणि आमची संस्था ब्लडचं जे अरेंजमेंट करते, तर आम्ही एक फॉरवर्डेड मेसेज पाठवतो, त्यात आम्हाला इन्फॉर्मेशन आम्ही हे करतो. तर ते आमच्या इकडच्या एखाद्या खूप मोठ्या नावाजलेल्या संस्थेकडे गेले. तर त्या संस्थेने सांगितलं की जर तुला आता ब्लड अरेंज करून देऊ शकतात तर फक्त ही मुलं आहेत. आणि ओ निगेटिव्ह ब्लड होता आणि इथून डोंबिवलीला जायचं होतं, आमच्यापासून खूप लांब आहे डोंबिवली. तर तेव्हा असं झालं की अरे आपण काय करू शकतो वगैरे. पण तेव्हा आम्ही प्रयत्न केले, त्या प्रयत्नाने, आणि तुम्हाला सांगू, जन्मलेला बच्चू होता, 1 दिवस पण नव्हता झाला, ओ निगेटिव्ह ब्लड होता, त्याच्या वडिलांचा देखील ते ब्लड होतं, त्याचे वडील देऊ शकत नव्हते. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही ते ब्लड अरेंज करू, म्हणजे अजून पण अंगावर काटा येतो, ते अरेंज करून दिलं, त्यानंतर ते एवढे जे खुश झाले ना, म्हणजे ते अजून देखील कधी आले ना की बाबा ह्या काय गोष्टी आहेत, ते फक्त आज किंवा तो मुलगा जगतो ते तुमच्यामुळे, तुमच्या प्रयत्नाने जगतोय. जर आपण एखाद्याला असं जीवनदान देऊ शकलो तर ह्याच्यापेक्षा मोठं पुण्य नाही आहे. मला असं वाटतं की कुठल्याही संस्थेचं हे कामच असतं की लोकांना मदत करणं. आणि आता तुम्ही जो प्रसंग सांगितलाय खरंच वाखाणण्याजोगा आहे, कारण एका नवीन मुलाला तुम्ही एक जीवनदान दिलंय. जाता जाता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की आजच्या तरुण पिढीला किंवा या सर्व प्रेक्षक वर्गाला तुम्ही काय संदेश द्या? एकतर सर्व तरुण पिढींना मला एवढं सांगणं आहे की जेवढं पॉसिबल होईल तेवढं व्यसनापासून लांब राहा. कारण का, व्यसन जेवढं आपल्याला आत्ता हवेसं वाटतं तेवढंच आपल्याला पुढे देखील त्रासदायक आहे. त्याच्यासाठी आम्ही येत्या काळात काही सेशन्स वगैरे देखील ठेवणार आहे. कारण आम्ही स्वतः बघितलेलं आहे की माझा मित्रपरिवार जेवढं पॉसिबल आहे आम्ही त्यांच्यात व्यसनातनं त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, लोकांना असं वाटतं की अरे हा एवढं कमी वयात एवढं कसं करू शकतो, जर मी करू शकतो तर बाकी देखील लोक करू शकतात. तर जसं मी करतोय तसं जरी त्यांनी देखील केलं, भले त्यातलं 10%, 20% किंवा माझ्यापेक्षा जास्त जरी केलं, पण त्यांनी करावं. आणि ह्याचा जो अनुभव त्यांना येईल ना, कदाचित तो त्यांना जगण्यासाठी नवीन ऊर्जा देईल. फारच छान. खरं तर तुझ्याशी बातचीत करताना ना खरं तर वाटत नाही आहे, कारण तुझे विचार एवढे मोठे आहेत, तू एवढ्या लहान वयाचा आहेस तरी तू इतकं मोठ्या माणसांसारखं प्रगल्भ विचारांचं बोलतोयस. खरं तर तू आज वेळात वेळ काढून आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. तू खूप उत्तम काम करतोयस, तुझी संस्था ही फार उत्तम काम करते आणि तुम्ही असंच इतर लोकांना मदत करत राहा आणि तुमची संस्था अजून मोठी व्हावी ह्या तुम्हाला सदिच्छा.
धन्यवाद माझ्याकडून देखील तुमच्या यूथ कट्टा टीमला आणि सर्व माझे जे व्हॉलेंटियर्स आहेत किंवा माझ्या पाठी ज्यांना आहे त्यांना मी या माध्यमातून धन्यवाद करू इच्छितो. कारण पर्सनली तर नाही सांगू शकत, पण या माध्यमातून सर्वांचे धन्यवाद, कारण आज त्यांच्यामुळे मी इथे. खरं, धन्यवाद. मंडळी, आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. आजचा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन भागात. नमस्कार.